जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे की मुलींना मोफत शिक्षण या नावाने जे शासनाने दिनांक 8 जुलै 2024 रोजी परिपत्रक काढलेलं आहे, त्या परिपत्रकाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. यामागचं नेमकी सत्य काय आहे, नेमकी मुलींना मोफत शिक्षण म्हणजे काय, हे मोफत शिक्षण मिळवण्यासाठी आपल्या मुलींना काय करावं लागणार आहे आणि कोणत्या मुलींना हे शिक्षण माफ आहे, अशा महत्त्वाच्या गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळं सोप्या भाषेत हा व्हिडिओ समजून घ्या, यामध्ये सांगितलेली माहिती समजून घ्या, जेणेकरून आपल्या मनात कोणत्याही पद्धतीचं मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. यामध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. विद्यार्थी आणि पालकांनो, आपण नीट जरा थोडं समजून घ्या की नेमकी शिक्षण माफ, मुलींना मोफत शिक्षण म्हणजे नेमकी काय, नेमकी कोणती फी माफ होणार आहे आणि किती रुपयापर्यंत असते, याबाबत उदाहरणाच्या सहाय्याने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अशाच नवनवीन माहितीसह जर आपल्याला माहिती मिळवायची असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे तिथल्या काउन्सिलिंग सेलला किंवा ॲडमिशन सेलला आपण कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग आपण जाणून घेऊया की मोफत शिक्षणाचा नेमकी GR काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 8 जुलै 2024 रोजी एक परिपत्रक जारी केलं. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय ज्याला आपण SCBC म्हणतो, तसेच इतर मागासवर्ग म्हणजे त्याला OBC म्हणतो, या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत सांगितलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, आता तुमची ॲडमिशन फी हा जो काही टाईप असतो, तर या ॲडमिशन फीमध्ये खूप साऱ्या फीज येत असतात. जसं की ज्याला आपण ॲडमिशन फी म्हणूया, नंतर ट्युशन फी, लॅब फी, लायब्ररी फी, मेंटेनन्स फी किंवा डेव्हलपमेंट फी किंवा अन्य एक्झाम फी असेल किंवा अदर जसं युनिफॉर्मची फी कदाचित काही कॉलेज घेत असतात कारण ते युनिफॉर्म प्रोव्हाइड करत असतात, किंवा काही वेळेस तुमच्या बुक बँकची फी पण घेतलेली जाते, एखाद्या सर्टिफिकेट कोर्सची फी त्या ॲडमिशन फीजमध्येच घेतली जाते, इलिजिबिलिटी फीज असते. अशा फीच्या खूप साऱ्या प्रोसेस असतात किंवा खूप सारे हेड्स असतात. तर ह्या ॲडमिशन फीमधली फक्त शिक्षण शुल्क ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्युशन फीज म्हणतो आणि परीक्षा शुल्क म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, एक्झाम फी, ह्या जे काही 50% भेटत होत्या त्या आता किती टक्के भेटणार आहे, 100% भेटणार आहे. पण नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाला भेटणार आहे, ते म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमास भेटणार आहे. हे कृपया लक्षात घ्या. आता मी आणखीन सोप्या भाषेत याच्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, आज दिनांक 15 जुलै 2024 रोजी काही समाज माध्यमाद्वारे एक बातमी आलेली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की शिक्षण संस्थांनी जर का विद्यार्थ्यांकडून किंवा मुलींकडून शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली आहे. यामध्ये नेमके अर्थ काय आहे तर बघा, शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित आणि अशासकीय महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्थेत 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क 100% माफ. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं 100% वेवर ऑफ अकॅडमिक अँड एक्झामिनेशन फी. अकॅडमिकला आपण दुसरं नाव काय आहे, ट्युशन फी. ओके, फॉर फिमेल स्टुडंट ओनली काय करण्यात आलेली आहे, माफ करण्यात आलेली आहे. आणि शैक्षणिक संस्थांनी जर का ती घेतली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा त्यांनी सूचना दिल्या. म्हणजे नेमकी काय करणार आहे किंवा काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, मंत्रालयात जे काही राज्यातील विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी शैक्षणिक संस्थांना निर्देश दिलेले आहे. आणि या बैठकीस उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक पांडे आदी उपस्थित होते. त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलेलं आहे की ही योजना नेमकी कोणत्या विद्यार्थिनींसाठी आहे. नंबर 1, राज्यातील शासकीय महाविद्यालय ज्याला आपण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणूया.
दुसरा आहे शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, म्हणजे जे काही शासन अनुदान देत असतं अशा जे काही कॉलेजेस आहे अशांना देखील काय केलेलं आहे यामध्ये घेतलेलं आहे. नंतर अंशतः अनुदानित म्हणजे काही पार्टली ग्रँटेबल कॉलेज आहे, तसेच कायम विना अनुदानित ज्याला आपण परमनंटली नॉन ग्रँट कॉलेज असं म्हणतो. नंतर तंत्रनिकेतन त्याला टेक्निकल कॉलेज आपण म्हणतो. नंतर सार्वजनिक विद्यापीठे, त्यानंतर शासकीय अभिमत विद्यापीठे. अभिमतचा अर्थ काय होतो ॲटोनॉमस, ज्याला आपण काय म्हणतो गव्हर्नमेंट ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी, पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे खाजगी ओके जे प्रायव्हेट ॲटोनॉमस विद्यापीठं आहे किंवा स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठं आहे यांना ही फी लागू होणार नाही. म्हणजे जर का तुम्ही प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेजमध्ये किंवा सेल्फ फंडेड युनिव्हर्सिटीमध्ये जर का तुम्ही प्रवेश घेतला असेल तर त्यांना ही योजना लागू नाही आहे. तर याच्या व्यतिरिक्त जी काही वरती सांगितलं की गव्हर्नमेंट महाविद्यालय ज्याला आपण शासकीय आणि अशासकीय महाविद्यालय म्हणूया, ग्रँटेबल नॉन ग्रँट महाविद्यालय म्हणू द्या, यांना काय होणार आहे हे लागू होणार आहे. तसेच सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास कोणत्या याला सांगितलेला आहे, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तो कोणता आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात आलेल्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे, ज्याला त्यांनी म्हणलेलं आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण काय म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये कॅप म्हणतो. म्हणजे असे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे की ज्यांचं ॲडमिशन कॅप राऊंड थ्रू होतं, अशाच अभ्यासक्रमांना काय केलं जाणार आहे, हे शैक्षणिक शुल्क मुलींसाठी माफ केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये ट्युशन फी आणि एक्झाम फी माफ करण्यात येणार आहे. तर यामध्ये सुद्धा आणखीन एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे की कॅप राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या मुलींनी व्यवस्थापन कोट्यातील किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल जे काही प्रवेश घेतले जातात, या प्रवेश घेतलेल्या मुलींना वगळून काय केले जातील, बाकी मुलींना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. म्हणजे ज्या मुलींच्या त्याच्यातही मुलींच्या कुटुंबाचं जे काही उत्पन्न आहे ते 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तरच मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. आणि जर विद्यापीठ महाविद्यालय शैक्षणिक शुल्क घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश चंद्रकांत दादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीमध्ये दिलेले आहे. आता प्रश्न जो काही महत्त्वाचा येतो तो म्हणजे की मग मुलींनी कॉलेजला ॲडमिशन घेत असताना शैक्षणिक शुल्क किंवा त्यांनी काही ॲडमिशन फीस भरायची का, तर हो, मी यांना काय म्हणेल, यस तुम्हाला फी भरावी लागेल. बट ही फी तुम्हाला रिफंड कशी होणार आहे, ती म्हणजे की तुमच्या स्कॉलरशिप माध्यमातून तुम्हाला रिफंड होऊ शकते. ओके, अजून विद्यापीठांनी काही असा GR केलेला नाही. एक्झाम्पल आहे की एक मी एक्झाम्पल म्हणून सांगतो, MBBS हा अभ्यासक्रम आपण गृहीत धरूया. या अभ्यासक्रमाची जर का सपोज एकूण फी 5 लाख रुपये असेल तर त्याच्यातली 1 लाख रुपये ही काय असते, त्यांची ट्युशन फी असते. काय असते त्यांची ट्युशन फी. तर अगोदर काय होत होती की 50% भेटत होती, आता काय होणार आहे 100% फीस त्या स्टुडंटला भेटणार आहे. म्हणजे 5 लाखापैकी 4 लाख त्याला तर काय होणार आहे, म्हणजे त्यांनी तर ऑलरेडी 5 लाख त्या स्टुडंटनी भरायचेच आहे कॉलेजला, त्यापैकी तिला 1 लाख रुपये काय होणार आहे रिटर्न भेटले जाणार आहे स्कॉलरशिपच्या माध्यमातून. पण जर का त्या स्टुडंटनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही तर त्यांना भेटू शकते का, तर अजिबात भेटणार नाही. यासाठी तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे, आता हे पण त्यांनी सांगितलेलं आहे की हे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश झालेल्या विद्यार्थिनींना भेटणार आहे. म्हणजे जर का तुम्ही BA BCom BSc अशा व्यावसायिक कोर्सेसच्या व्यतिरिक्त जर का कोर्सेसला प्रवेश घेतला असेल तर यांना भेटणार नाही. त्याच्या जागी तुम्ही BBA BBM आत्ताचं जे आहे ते किंवा BCA हे प्रोफेशनल कोर्सेस आहे, MBA नंतर ज्याला आपण MCA म्हणूया, त्यानंतर काही लॉच्या असतील, BEdच्या असतील, अशा देखील जे काही कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन होणारे अभ्यासक्रम आहे यांच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना ज्यांचे कॅप राऊंड थ्रू म्हणजे रेग्युलर मेरिट थ्रू ज्यांचे ॲडमिशन झालेले आहे अशा मुलींना पण त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेलं पाहिजे. अशा विद्यार्थिनींनी ॲटोनॉमस कॉलेज सोडून इतर कॉलेजला जर का प्रवेश घेतलेला असेल तर निश्चित त्यांना ते शुल्क हे त्यांच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून निश्चित देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या नेमकी शुल्क माफ म्हणजे नेमकी कोणतं. म्हणजे ॲडमिशनच फी भरायची नाही का, तर त्याचा अर्थ असा होत नाही. तर ॲडमिशन फीमधल्या ट्युशन फी आणि एक्झाम फी ही तुम्हाला माफ केली जाणार आहे, एवढाच फक्त फरक आहे, बाकी कोणताही फरक नाही. आणि हा जो काही
फरक सांगितलेला आहे किंवा ही जी काही माहिती सांगितलेली आहे ती फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमास त्याच्यात ज्या अभ्यासक्रमाचे प्रवेश आहे हे कॅप राऊंड थ्रू झालेले आहे अशाच अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींना भेटणार आहे. बट जर त्यांचं मॅनेजमेंट कोट्यातून किंवा इन्स्टिट्यूशन लेवलच्या कोट्यामधून जर का त्यांचं ॲडमिशन झालं तर त्यांना हे लागू होणार नाही. ही काळजीपूर्वक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या ज्या संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे तर तिथल्या ॲडमिशन डिपार्टमेंटशी आपण संपर्क साधू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.